15 गुन्ह्यातील नॉन बेलेबल वॉरंट धारक फरार आरोपी अखेर जेरबंद. नदीत उडी, उसाच्या फडात लपण्याचा प्रयत्न, पण बारामती शहर पोलिसांच्या जिद्दीसमोर अखेर शरणागती. बारामती शहर पोलिसांनी अत्यंत धाडसी, कायदेशीर, शिताफीपूर्ण आणि नियोजनबद्ध कारवाई करत तब्बल 15 गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने नॉन बेलेबल वॉरंट जारी केलेला सराईत फरार आरोपी शंकर उर्फ पोक्या प्रकाश आडके, राहणार मळद, तालुका बारामती, जिल्हा पुणे, यास अखेर जेरबंद करण्यात मोठे यश संपादन केले आहे. अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला सातत्याने चकवा देत पोलीस व न्यायालयीन यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण करणारा हा आरोपी अखेर बारामती शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून या धडाकेबाज कारवाईमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सदर आरोपीविरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन, बारामती तालुका पोलीस स्टेशन तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गंभीर स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल असून खालील गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने त्याच्याविरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट जारी केले होते. विविध गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केल्यानंतर आरोपीने न्यायालयीन प्रक्रियेपासून जाणीवपूर्वक पळ काढण्यास सुरुवात केली होती. न्यायालयाकडून वारंवार समन्स, नोटिसा तसेच वॉरंट बजावण्यात येऊनही आरोपी कोणत्याही सुनावणीस हजर राहत नव्हता. परिणामी संबंधित न्यायालयांनी त्याच्याविरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट जारी केले होते. न्यायालयीन आदेशांचे सातत्याने उल्लंघन करणाऱ्या या आरोपीचा शोध घेण्यासाठी बारामती शहर पोलीस सातत्याने प्रयत्नशील होते. दिनांक 24/5/2026 रोजी सकाळी सुमारे 7 वाजता बारामती शहर पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की शंकर उर्फ पोक्या प्रकाश आडके हा दशविधी कार्यक्रमाकरिता आपल्या मूळ गावी आला आहे. माहिती अत्यंत संवेदनशील व महत्त्वाची असल्याने पोलीस हवालदार टापरे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे व पोलीस शिपाई वैभव मदने यांनी कोणताही वेळ न दवडता तात्काळ पथक तयार करून संबंधित ठिकाणी धाव घेतली. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचताच आरोपीस पोलिसांची चाहूल लागली आणि त्याने चित्रपटातील थरारक दृश्यालाही मागे टाकेल अशा पद्धतीने पळ काढण्यास सुरुवात केली. स्वतःस अटक होऊ नये यासाठी आरोपीने थेट करा नदीच्या उंच भिंतीवरून नदीत उडी घेतली. मात्र बारामती शहर पोलिसांनी कोणतीही भीती न बाळगता आणि जीवाची पर्वा न करता त्याच्या मागे धाव घेतली. नदीतून पळत सुटलेला आरोपी काही वेळातच नदीकाठची भिंत चढून जवळील दाट उसाच्या फडात शिरला. उंच वाढलेले उसाचे पीक, अरुंद पायवाटा आणि पूर्ण परिसरातील शांतता यामुळे आरोपीचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र गुन्हेगार कितीही चालाक असला तरी कायद्यापासून कायम लपून राहू शकत नाही हा निर्धार मनात ठेवून बारामती शहर पोलिसांनी स्थानिक नागरिकांची मदत घेत परिसरात कसून शोधमोहीम सुरू ठेवली. जवळपास 1.5 तास सुरू असलेल्या या थरारक शोधमोहिमेनंतर उसामध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्या. पोलिसांनी तात्काळ संपूर्ण परिसराला घेराव घालत अत्यंत शिताफीने आरोपीस पकडून ताब्यात घेतले. अनेक वर्षांपासून पोलिसांना आणि न्यायालयाला चकवा देणारा आरोपी अखेर बारामती शहर पोलिसांच्या धाडसी कारवाईसमोर निष्प्रभ ठरला. सदर आरोपीस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता माननीय न्यायालयाने आरोपीस येरवडा कारागृह पुणे येथे न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपीस जेलमध्ये रवानगी करण्यात आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून बारामती शहर पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे. या कारवाईमुळे न्यायालयीन प्रक्रियेपासून पळून जाणाऱ्या तसेच वारंवार कायद्याला आव्हान देणाऱ्या आरोपींना स्पष्ट संदेश मिळाला आहे की बारामती शहर पोलीस कोणत्याही गुन्हेगारास कायद्यापासून दूर पळू देणार नाहीत. नदी, शेत, अंधार किंवा कोणतेही लपण्याचे ठिकाण गुन्हेगाराला वाचवू शकत नाही, कारण कायद्याचा हात अधिक वेगवान आणि अधिक मजबूत आहे. सदर आरोपीविरुद्ध न्यायालयीन प्रक्रियेतील कागदपत्रे, वॉरंट अंमलबजावणी, न्यायालयीन समन्वय तसेच आरोपीचा सातत्याने पाठपुरावा करण्यात बारामती शहर पोलीस स्टेशनच्या महिला रणरागिणी पोलीस हवालदार सगुना आवटे व पोलीस हवालदार उमा कोकरे यांचा देखील अत्यंत मोलाचा सहभाग राहिला असून त्यांच्या मेहनतीमुळे सदर कारवाईस मोठी मदत झाली आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर श्री सुदर्शन राठोड तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री टापरे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे, पोलीस शिपाई वैभव मदने, महिला पोलीस हवालदार सगुना आवटे, पोलीस हवालदार उमा कोकरे व बारामती शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत धाडस, चिकाटी, कायदेशीर कौशल्य आणि शिताफीने पार पाडली आहे.
बारामती शहर पोलिसांनी स्पष्ट केले असून यापुढेही न्यायालयाने नॉन बेलेबल वॉरंट जारी केलेले तसेच गुन्ह्यांमधून फरार असलेले आरोपी यांचा शोध घेऊन अशाच धडाकेबाज कायदेशीर आणि परिणामकारक कारवाया सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहेत.